नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या विशेष आर्थिक बुलेटिन मध्ये पैसा पुराण. आजच्या भागात आपण पाहणार आहोत भारताच्या क्विक कॉमर्स क्षेत्रातील सर्वात चर्चेत असलेला झेप्टोची भव्य एंट्री, ब्रिटानियाच्या दमदार नफ्याने गुंतवणूकदारांना मिळालेला दिलासा, एअर इंडियाची कर्मचाऱ्यांबाबतची महत्वाची भूमिका, डॉलर समोर रुपयाचं जोरदार पुनरागमन आणि सोनं आणि चांदी यांच्या बाजारातील मोठ्या हालचाली. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वाधिक चर्चेत असलेल्या बातमीने. भारतातील क्विक कॉमर्स क्षेत्र गेल्या काही वर्षात वेगाने बदलत आहे. ग्राहकांना आता किराणा सामान, स्नॅक्स, औषधे, घरगुती वस्तू आणि अगदी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने देखील काही मिनिटात घरी हवी असतात. या बदलत्या ग्राहक संस्कृतीत ज्यांनी सर्वाधिक वेगाने स्वतःची ओळख निर्माण केली त्या कंपन्यांमध्ये झेप्टोचे नाव सर्वात पुढे आहे. आता ही झेप्टो कंपनी शेअर बाजारात मोठी एंट्री करण्याच्या तयारीत आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ अर्थात सेबी कडून कंपनीला आयपीओ साठी मंजुरी मिळाल्याने झेप्टोच्या सूचीबद्धतेचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार झेप्टो या आयपीओच्या माध्यमातून तब्बल 7,500 कोटी ते 9,300 कोटी रुपयांपर्यंतचा निधी उभारण्याच्या तयारीत आहे. भारतीय स्टार्टअप क्षेत्रातील हा आतापर्यंतचा मोठ्या आयपीओ पैकी एक मानला जातो. जागतिक गुंतवणूकदार, देशांतर्गत फंड हाऊसेस आणि किरकोळ गुंतवणूकदार या सर्वांचं लक्ष आता या आयपीओ कडे लागलं आहे. विशेष म्हणजे कंपनी पुढील 60 ते 90 दिवसात शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या दृष्टीने काम करत आहे. जर सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर झेप्टोचा आयपीओ या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या सार्वजनिक इश्यू पैकी एक ठरू शकतो. 2020 मध्ये कोविड काळात सुरू झालेल्या या स्टार्टअपने अवघ्या काही वर्षात देशातील मोठ्या शहरांमध्ये मजबूत नेटवर्क उभं केलं. 10 मिनिटात डिलिव्हरी ही संकल्पना सुरुवातीला अनेकांना अवास्तव वाटली. मात्र झेप्टोने तंत्रज्ञान, डार्क स्टोअर्स आणि लॉजिस्टिक नेटवर्कच्या मदतीने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आज परिस्थिती अशी आहे की मुंबई, दिल्ली, पुणे, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता यासारख्या शहरांमध्ये लाखो ग्राहक दररोज झेप्टोचा वापर करत आहे. ग्राहकांना वेळ वाचवणारी सेवा मिळत असल्याने कंपनीच्या वापरात देखील सातत्याने वाढ होत आहे. क्विक कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा ही अत्यंत तीव्र बनली आहे. झोमॅटोच्या मालकीची ब्लिंकिट, स्विगीची इन्स्टामार्ट सेवा, बिग बास्केट आणि इतर प्लॅटफॉर्म ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सवलती देत आहे. अशा परिस्थितीत झेप्टोचा आयपीओ हा केवळ निधी उभारण्यापुरता मर्यादित राहणार नाही, तर तो कंपनीच्या भविष्यातील विस्ताराची ताकद ठरवणार आहे. या निधीचा वापर नवीन वेअरहाऊस उभारण्यासाठी, तंत्रज्ञान अधिक सक्षम करण्यासाठी, डिलिव्हरी नेटवर्क मजबूत करण्यासाठी आणि नवीन ग्राहक शहरांमध्ये विस्तारण्यासाठी केला जाण्याची शक्यता आहे. झेप्टोचे संस्थापक आदित्य पालिचा आणि कैवल वोहरा हे अत्यंत कमी वयात उद्योजक बनले. त्यांनी पारंपरिक किराणा वितरणाच्या पद्धतीत बदल घडवून आधुनिक ग्राहकांच्या गरजा ओळखल्या. त्यांच्या आक्रमक धोरणामुळे आणि जलद निर्णय क्षमतेमुळे झेप्टो काही वर्षातच अब्जावधी डॉलर मूल्यांकन असलेली कंपनी बनली आहे. यामुळे आता झेप्टो बाजारात कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता वळूया देशातील प्रसिद्ध खाद्यपदार्थ आणि बिस्किट कंपनी ब्रिटानियाच्या आर्थिक निकालाकडे. ब्रिटानिया इंडस्ट्रीने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत दमदार आर्थिक निकाल जाहीर करत बाजाराला सकारात्मक संकेत दिले आहे. कंपनीचा निव्वळ नफा तब्बल 669 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. वार्षिक आधारावर हा नफा सुमारे 21% वाढला आहे. वाढती विक्री, प्रीमियम उत्पादनाला मिळालेला प्रतिसाद आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतीमुळे कंपनीचा फायदा हा दुप्पट झाला आहे. विशेष म्हणजे कंपनीला आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर ₹90.50 अंतिम लाभांश जाहीर केला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. मार्च 2026 अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीचा महसूल 4,719 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे 6.5% वाढ झाली. ब्रिटानियाचा एबिट म्हणजेच व्याज आणि करापूर्वीचा नफा 853 कोटी रुपयांवरती गेला आहे. मात्र एबिटा मार्जिन मध्ये किंचित घट ही दिसून आली. ते 18.2 ते या टक्क्यांवरून घसरून 18.1% आला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रक्षित हरगावे यांनी सांगितलं की तिमाहीच्या सुरुवातीला व्यवसायात जोरदार वाढ दिसून आली. पहिल्या 2 महिन्यात सुमारे 9% वाढ ही नोंदवली गेली. मात्र मार्च महिन्यात पश्चिम आशियातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर परिणाम झाला. तरीही ब्रिटानियाने देशांतर्गत बाजारात मजबूत कामगिरी कायम ठेवली. बिस्किट, वेफर, क्रॉन्सो यासारख्या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः लिटिल हार्ट्स आणि जिम जाम या ब्रँड्सनी दुहेरी अंकातील वाढ ही नोंदवली आहे. ई कॉमर्स क्षेत्रात देखील कंपनीने मोठी झेप ही घेतली आहे.
ऑनलाईन खरेदी वाढल्यामुळे ब्रिटानियाच्या देशांतर्गत व्यवसायात ई कॉमर्सचा वाटा आता सुमारे 6% पोहोचला आहे. संपूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला तर ब्रिटानिया एकत्रित निव्वळ नफा हा 2,537 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर वार्षिक विक्री ही 18,885 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र चांगले निकाल जाहीर करून देखील शेअर बाजारात ब्रिटानियाच्या शेअर्समध्ये दबाव हा दिसून आला, कारण आगामी काळात किमती वाढवण्याचे संकेत हे कंपनीकडून देण्यात आले आहेत. दरम्यान देशातील उद्योग क्षेत्र आर्थिक आव्हानांचा सामना करत असताना विमान वाहतूक क्षेत्रात देखील मोठे बदल हे घडत आहेत. आता पाहूया एअर इंडियाशी संबंधित महत्त्वाची बातमी. टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनी एअर इंडियाने सध्या मोठ्या परिवर्तन प्रक्रियेतून जात आहे. एकीकडे कंपनी आपला नफा वाढवण्याचा प्रयत्न करत असताना ताफा आधुनिक करण्याचा प्रयत्न देखील करत आहे, तर दुसरीकडे जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे वाढत्या खर्चाचा सामना कंपनीला हा करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे की सध्या कोणत्याही प्रकारची नोकर कपात ही केली जाणार नाही, मात्र वार्षिक वेतन वाढ किमान 1 तिमाहीसाठी पुढे ढकलले जाणार आहे. ही माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पेन विल्सन आणि मानव संसाधन विभागाचे प्रमुख रवींद्र कुमार यांनी कर्मचाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिली. कंपनीने स्पष्ट केले आहे की सध्या विमान वाहतूक क्षेत्र अनेक आव्हानांचा सामना करत आहे. वाढते इंधन दर, जागतिक संघर्ष, चलनातील अस्थिरता आणि ऑपरेशनल खर्च यामुळे आर्थिक दबाव हा वाढला आहे. विशेषतः पश्चिम आशियातील संघर्षामुळे विमान इंधनांच्या किमतीमध्ये मोठी वाढ ही नोंदवली गेली. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यामुळे इंधन महागल्यास कंपन्यांच्या नफ्यावर त्याचा थेट परिणाम हा होतो. याशिवाय पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रावरील निर्बंधामुळे भारतीय विमान कंपन्यांना लांब मार्गाचा वापर हा करावा लागत आहे. या सर्वांमध्ये भारतीय रुपयातील घसरण देखील विमान कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे, कारण विमान उद्योगातील अनेक व्यवहार डॉलर्समध्ये होतात. रुपया कमजोर झाल्यास कंपन्यांचा खर्च देखील वाढतो. तरीही एअर इंडियाने कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न हा केला आहे. कंपनीने स्पष्ट केलं की मागील आर्थिक वर्षात व्हेरिएबल पे दिला जाईल, तसंच नियोजन पदोन्नती प्रक्रिया देखील सुरू राहणार आहे. सध्या एअर इंडियामध्ये सुमारे 24,000 कर्मचारी कार्यरत आहे. टाटा समूहाने कंपनी ताब्यात घेतल्यानंतर सेवा सुधारणा, विमानाची गुणवत्ता, ग्राहक अनुभव आणि ब्रँड इमेज सुधारण्यासाठी मोठी गुंतवणूक सुरू केली आहे. कंपनी आता तोट्यातील आंतरराष्ट्रीय मार्गांमध्ये कपात करत आहे, तसंच नेटवर्क ऑप्टिमायझेशन आणि खर्च नियंत्रणावर देखील भर दिला जात आहे. दरम्यान जागतिक घडामोडीचा परिणाम केवळ कंपन्यांवरच नाही तर चलन बाजारात देखील दिसून येत आहे. आता पाहूया भारतीय रुपयाच्या दमदार पुनरागमनाची बातमी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने मे महिन्यात जोरदार पुनरागमन केलं. अवघ्या काही दिवसात रुपया तब्बल ₹1.33 मजबूत कामगिरी केली. 8 मे रोजी रुपया ₹93.51 बंद झाला. एप्रिलच्या अखेरीस रुपया ₹94.84 व्यवहार करत होता. म्हणजेच कमी कालावधीत रुपयात जवळपास 1.40% वाढ ही नोंदवली गेली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर पोहोचला होता. 5 मे रोजी तो ₹95.40 व्यवहार करत होता. मात्र त्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने भारतावरील आयात खर्चाचा दबाव हा कमी झाला. ब्रेंट क्रूडचे दर हे $115 वरून $96 पर्यंत खाली आल्याने रुपयाला मोठा आधार मिळाला. भारतात मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात केली जाते, त्यामुळे तेल स्वस्त झाल्यास देशाचा आयात खर्च कमी होतो आणि रुपयाला पाठबळ मिळतं. याशिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप करून रुपयाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. विदेशी गुंतवणूकदारांच्या हालचालीचा देखील रुपयावर परिणाम पाहायला मिळाला. काही दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक वाढल्याने रुपयाला सकारात्मक आधार मिळाला. मात्र आठवड्याच्या अखेरीस FII ने 4,110 कोटी रुपयांचे समभाग विकल्याने बाजारात पुन्हा अस्थिरता वाढली आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की आगामी काळात रुपयाची दिशा ही मुख्यतः 3 गोष्टींवर अवलंबून असेल: कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी आणि परदेशी गुंतवणुकीचा ओघ. जर जागतिक तणाव वाढला तर पुन्हा अस्थिरता वाढू शकते. मात्र RBIच्या हस्तक्षेपामुळे मोठी घसरण ही टाळली जाऊ शकते. आता पाहूया सर्वसामान्यांच्या खिशाशी थेट संबंधित असलेली महत्त्वाची बातमी. देशातील सराफा बाजारात 9 मे 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये हलका चढ उतार पाहायला मिळाला. जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरमधील हालचाल आणि गुंतवणूकदारांची मानसिकता याचा थेट परिणाम सोन्याच्या दरावर पाहायला मिळाला. आजच्या दरानुसार 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी ₹1,53,000 पोहोचला आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी ₹1,40,000 आसपास आहे. मुंबई, चेन्नई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये हे दर जवळपास समान आहे. चांदीच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ ही कायम आहे. देशातील अनेक बाजारांमध्ये चांदीचा दर हा सुमारे ₹2,70,000 आसपास आहे.
लग्नसराईचा हंगाम आणि सणासुदीमुळे आगामी काळात सोन्याची मागणी ही वाढू शकते। त्यामुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहे। मात्र ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी आपल्या शहरातील ताजे दर तपासणे अत्यंत आवश्यक आहे। देशांतर्गत आणि राजकीय व्यवस्थेतील प्रत्येक बदलाचा परिणाम थेट आपल्या गुंतवणुकीवर, व्यवसायावर आणि दैनंदिन आयुष्यावर होत असतो। म्हणूनच आर्थिक घडामोडी समजून घेणं आणि अपडेट राहणं आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे। आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।